पुन्हा एकदा प्रभूला महिमा देतो। सुंदर आराधना आपण केलेली आहे। जेव्हा आराधना केली जाते तेव्हा प्रभू त्या ठिकाणामध्ये उपस्थित असतो। देवानं आपल्या पुत्राच्या द्वारे आमच्यावरती अनुग्रह आणि कृपा केलेली आहे। परंतु या पृथ्वी तलावर राहत असताना अनेक वेळा आत्मिक जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला करायच्या असतात त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि वेळ निघून गेल्यानंतर हतबल होऊन देवानं माझ्यावरती अनुग्रह का केला नाही, देवाने माझ्यावरती कृपा का केली नाही, या प्रकारची कुरकुर करत या पृथ्वी तलावरचं आयुष्य आमचं संपतं। परंतु आज एक गोष्ट देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत। एक व्यक्ती, त्या व्यक्तीचा जन्म देवाच्या इच्छेनुसार झाला नव्हता आणि परमेश्वरानं त्याला कुठल्याच प्रकारचे आशीर्वाद ठेवले नव्हते। त्या व्यक्तीला त्याच्या आईनं मरणासाठी सोडून दिलं होतं। परंतु त्याच्या जीवनामध्ये जो आशीर्वादासाठी पात्र नव्हता, आशीर्वादासाठी लायक नव्हता, असा व्यक्ती अशा एका जागेवरती, अशा एका ठिकाणामध्ये येतो की त्यानंतर देवाला इच्छा नसताना त्याला आशीर्वाद द्यावे लागतात। इच्छा नसताना, परंतु इच्छा नसताना देव आशीर्वाद कसा देऊ शकतो हाही मोठा प्रश्न आहे। कसं काय देव आशीर्वाद देऊ शकतो इच्छा नसताना? काही लोक देवाच्या अंतःकरणामध्ये जागा निर्माण करतात। अब्राहम संबंधाने तुम्ही पाहिलं, याकोबा संबंधाने तुम्ही पाहिलं, अब्राम, इसाक, याकोब यांचा देव अब्रामाला, इसाकाला, याकोबाला देवानं विशेष प्रकारचे आशीर्वाद देऊन या जगामध्ये ठेवलेलं होतं। जर तुम्ही अख्खा जुना करार पाहिला तर त्याच्यामध्ये या 3 लोकांना आशीर्वादाच्या बाबतीत देवानं टॉप वरती ठेवलेलं आहे। त्याचं कारण पण तसंच आहे। याकोब देवाशी झगडून प्रबळ झाला असं म्हटलेलं आहे। रात्रभर त्यानं झोंबी केली आणि पहाटेच्या समयाला याकोब म्हणतो की मला तू आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही। अब्रामाला देवानं आशीर्वादित करण्याचं कारण, एक वाणी त्याच्या कानावरती आली आणि ती वाणी त्याच्याशी बोलली, आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश या सर्वस्वाचा त्याग करून मी सांगतो त्या देशामध्ये तू जा। आणि अब्रामानं देवाची वाणी ऐकली, त्या देवाची ओळख त्याला नव्हती, परंतु वाणी ऐकल्यावर अब्रामानं आपलं ठिकाण सोडलं आणि परमेश्वर सांगतो त्या ठिकाणामध्ये तो निघालेला आहे। अब्राम बरं देवाबरोबर चालत असताना, प्रभूच्या सोबत चालत असताना त्यानं कोणत्या गोष्टीचा विचार केला नाही, कोणत्याच गोष्टीचा। आणि प्रभू बरोबर चालता चालता प्रभूने त्याला एवढं आशीर्वादित केलं, सोनं, रूप, उंट, गाढवं सगळ्याच्या बाबतीमध्ये देवाने त्याला समृद्ध केलं। म्हणजे प्रभूच्या बरोबर चालताना असं मनामध्ये कधीच आणू नका की देवाबरोबर चालताना माझी हानी किंवा नुकसान होतं, कधीच नाही। देव तुमचं कधीच नुकसान करत नाही। बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रार्थना निष्क्रिय लोकांनी केली पाहिजे, देवाकडे कुणी वळलं पाहिजे, ज्यांची कुवत नाही, ज्यांची परिस्थिती नाही, जे गरीब आहेत, जे आजारी आहेत, त्या लोकांनी देवाकडे वळलं पाहिजे। परंतु मला तुम्हाला सांगू द्या,
या पृथ्वी तलावरती तुमची खरी गरज फक्त देवच आहे. फक्त देव ही तुमची खरी गरज आहे. जर तुमच्याकडे देव नसेल आणि तुम्ही किती संपत्तीचे मालक असाल, किती ज्ञान तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे किती ताकद असेल, परंतु प्रभू जर तुमच्याकडे नाही, येशू जर तुमच्याकडे नाही, तर लक्षात ठेवा पृथ्वी तलावरचं जीवन लवकर संपतं, फार लवकर संपतं. जेव्हा मृत्यूशय्येवरती मनुष्य पडलेला असतो त्यास पहिला त्याचा आवाज असतो की देवा मला क्षमा कर, माझा स्वीकार कर. परंतु सगळ्याच्या वाटेला हा प्रसंग येईल असं नाहीये. मृत्यू केव्हा पण आम्हाला गाठणार आहे. परंतु एका व्यक्तीनं आपल्या मृत्यूचं रूपांतर आशीर्वादामध्ये केलेलं आहे. तो मृत्यूच्या शय्येवरती पडलेला आहे. देवानं त्याला त्यागून टाकलेला आहे. त्याच्या लोकांनी त्याला त्यागून टाकलेला आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये प्रभूची इच्छा नसताना, देवाची इच्छा नसताना या व्यक्तीला देवानं आशीर्वादित केले. त्याच्या संबंधाने आम्ही पाहणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 21वा अध्याय 14 पासून 20 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 21वा अध्याय 14 पासून 20 पर्यंतची वचनं. उत्पत्ती 21 14 ते 20. नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली. कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, हागारे, तू का कष्टी? भिवू नको, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. एक व्यक्ती ज्याचं नाव इश्माईल जन्माला यावं ही देवाची मुळीच इच्छा नव्हती. इश्माईल दासी पुत्र आहे. देवानं सारेला आशीर्वाद दिला. अब्रामाला सांगितलं, सारेपासून तुला मुलगा होईल आणि याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेन. इश्माईल देवाच्या मर्जीमध्ये कधीच नव्हता. त्याला न वाटलं इश्माईलाला जन्माला घालावं. इश्माईलाला जन्माला घालावं देवाची इच्छा नव्हतीच. तो आशीर्वादित व्हावा ही देवाची इच्छा नव्हतीच. पण इश्माईल आशीर्वादित झाला. काय इश्माईल आशीर्वादित झाला? कोणती घटना त्याच्या जीवनामध्ये घडली? काय त्यानं असं केलं? आणि काय तुम्हाला आणि मला करायचं की तुम्ही आशीर्वादित नाहीये. आशीर्वाद तुमच्यातनं निघून गेलेले आहेत. पण तुम्हाला तर आशीर्वाद मिळवायचे. बरं, साधे सुधे आशीर्वाद नाही. देवाची इच्छा नसताना सुद्धा इश्माईलाला देवानं आशीर्वादित केलं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. न करण्याचं कारण तो दासी पुत्र आहे. तो अब्रामाचा सारेपासून झालेला मुलगा नाही. साराही आशीर्वादित आहे. त्या सारेचं नाव देवाने बदललं, अब्रामाचं नाव देवाने बदललं आणि तो म्हणला, या सारेपासून मी तुला मुलगा देणार आहे. परंतु सारेची चुकी देवाच्या मर्जीच्या विरोधामध्ये जाऊन तिनं काय केलं? हागार त्या अब्रामाकडे देऊन टाकली आणि इश्माईलाचा जन्म झाला. आणि आता इश्माईल मोठा झाला. मग दासी पुत्र आणि वारिस दोघ जण एकत्र खेळायला लागले आणि पाहिलं सारेनं की इश्माईल माझ्याकडे राहता कामा नये. जर तो राहिला तर इसाकाचे आशीर्वाद निघून जातील, इसाकाचा हक्क त्याच्याकडे जाईल. व तिने त्याला हाकलून दिलं. देव सुद्धा त्याला म्हटलं, काळजी करू नको, सारा सांगती तसं कर. सारा जे सांगेल तर तू कर. सारा म्हटलं, इश्माईलाला घराच्या बाहेर काढवा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कधी कधी तुम्ही अशा प्रकारच्या लोकांमध्ये मोडत असता. जसं इश्माईलाला आणि हागारेला
सारेनं अब्रामानं घराबाहेर काढलं, वतनापासून दूर केलं, आशीर्वादापासून दूर केलं, नातेसंबंध तोडले. अशा लोकांपैकी तुम्ही असाल. लोकांची इच्छा नाही तुम्ही जवळ राहावं, लोकांना वाटत नाही तुमच्या जीवनामध्ये आनंद असावा, लोकांना वाटत नाही तुम्ही सुरक्षित असावं. जसं सारेला वाटलं नाही की इस्माईल आणि हगार आमच्या घरामध्ये राहावी, हाकलून दिलं त्यांना. अब्रामानं काय केलं, त्याचा मुलगा असल्या कारणानं मस्केमध्ये पाणी दिलं, भाकर बांधून दिली आणि त्यांना पाठवून दिलं. आता इथं जी गोष्ट इस्माईलानं केली ती गोष्ट तुम्हाला आणि मला करायची. इस्माईलाला जी गोष्ट करता आली ती गोष्ट तुम्हाला आणि मला करायची. आम्हाला हाकललं, आमच्याकडे आशीर्वाद नाही, आमच्याकडे प्रश्न आहेत, आमच्याकडे अडचणी, आमच्याकडे आजारपण आहे, आम्ही रडत आहोत. इस्माईल रडत होता तसं आम्ही रडत आहोत. एकेका गोष्टीसाठी रडत आहोत. कोणी कर्जामध्ये रडत आहे, कोणी आजारपणामध्ये रडत आहे, कोणी बेकारीमध्ये रडत आहे, कोणी निराश आहे, कोणी एकाकीपणाचं जीवन जगत आहे, कोणाकडे लेकरं नाही, कोणाचं लग्न होत नाही, कोणाला नोकरी लागत नाही. रडण्याची असंख्य कारण आहेत. काहींचं लग्न झालं परंतु नवरा पाहत नाही, पत्नी सोडून गेलेली आहेत, संसार तुटलेला आहे. रडण्याची असंख्य कारण आहेत. वातावरण सगळं बिघडलेलं आहे, निराश आहे, हताश आहे, आई वडील आहेत, वृद्ध झालेले आहेत, लेकरं पाहत नाहीत. रडण्याची कारण आहेत. देवानं तर आशीर्वाद आम्हाला दिला, परंतु आमच्याकडचे आशीर्वाद आता आमच्याकडे नाहीत आणि आम्ही रडण्याचं कारण बनलेलो आहे. इस्माईल अब्रामाच्या घरामध्ये होता तेव्हा आनंदी होता, परंतु आम्ही पाहतो आता इस्माईलाला घराबाहेर काढलं. अब्रामानं त्याला भाकर दिली, मस्केमध्ये पाणी दिलं, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, मस्केतलं पाणी आणि भाकर ही इस्माईलाला आशीर्वाद कधीच देऊ शकत नाही. नीट आहे का मी तुम्हाला काय बोलतो? मस्केतलं पाणी, अहो आमचं जीवन सुद्धा भाकरीसाठी आणि त्या पाण्यासाठीच आम्ही जगत आहोत. भाकर आणि पाणी. आम्हाला वाटतं आमची भाकर आमच्याकडे असली पाहिजे. आज लोकांना भाकरीसाठी त्यांची धावपळ चालू आहे, परंतु एक दिवस भाकर संपणार आहे. इस्माईलाची भाकर संपली, तुमची पण भाकर संपणार आहे. एक प्रसंग जीवनामध्ये असा येईल की तुम्हाला कळेल, जी भाकर ज्याच्यासाठी तुम्ही जीवन जगता, शास्त्रामध्ये असं लिहिलं, तुम्ही रात्री उशिरा झोपता, सकाळी लवकर उठता आणि तुमचं सगळं काबाड कष्ट करता, धावाधाव करता, सगळं काही व्यर्थ आहे. एका मनुष्यानं शेतामध्ये पीक पिकवलं, जास्तीचं पीक आलं आणि ते पीक साठवण्यासाठी त्याने कोठार बांधली आणि तो म्हणतो, हे जीवा खा पी मजा कर, आणि तेवढ्यामध्ये देवाचा आत्मा त्याच्याशी बोलतो, आज तुझा आत्मा तुझ्या घेण्यात येणार आहे. आमची धावपळ तर सगळे अन्न पाण्यासाठी धावपळ आहे. इस्माईलाला पण अन्न पाणी दिलं, संपलं. लक्षात घ्या, एक दिवस हे सगळं संपणार आहे. 2 नोव्हेंबरला तुम्हाला कळलं, मला माहिती आहे की 2 नोव्हेंबरला सगळेजण कब्रस्तानमध्ये गेले आणि कब्रस्तानमध्ये गेल्यावरती बऱ्याच लोकांनी त्या कब्रस्तानमध्ये गेल्यावर दारुड्याच्या कबरेवरती दारूची बाटली ठेवली, अंड खाणाऱ्याच्या कबरेवरती अंड ठेवलं. जिवंत असताना अंड दिलं नाही, पण मेल्यावर अंड दिलं तिथं, नाही का? खा बाबा, तो कुठं कबरेतून बाहेरून खातो काय माहितीये, पण जाऊन ते ठेवून आले. कोणी कोणी ते खोपडीच्या बाटल्या, हातबट्टीच्या बाटल्या सगळं ठेवून आले तिथं. कशासाठी? की ते म्हणतात नाही आता अहो तो येणार पण नाही खाणार पण नाही, ती तुमची कल्पना झालेली आहे. मग तिथं तुम्हाला कळतं, या कबरेकडे आल्यावर ना अन्नाचा उपयोग आहे ना पाण्याचा उपयोग आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, या कब्रस्तानमध्ये गेलेला जो व्यक्ती आहे ना, आता तो रडू पण शकत नाही, पश्चाताप पण करू शकत नाही, तो देवाला काकुळत पण करू शकत नाही. आणि कोणताही मोठा सेवक, कोणताही मोठा संत, कोणताही पॉवरफुल असणारा देवाचा सेवक त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करून त्याला स्वर्ग मिळवून देऊ शकत नाही. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, इस्माईल मरणाच्या अगोदर त्यानं काय केलं, त्या हगारेनं इस्माईलाला घेतलं आणि झुडपाखाली टाकलं. भाकर संपली, मस्केतलं पाणी संपलं. इस्माईलामध्ये एक भावना निर्माण झाली, माझ्या बापानं दिलेली भाकर, माझ्या बापानं दिलेलं पाणी मला काही काळ जिवंत ठेवणार आहे, आणि आता माझी जगण्याची आशा संपलेली आहे, आता मी मरणार आहे, मी मरणार आहे.
त्याच्या आईने एक चांगली गोष्ट केली. बायबल सांगतं की तिनं इश्माईलला झुडपाखाली ठेवलं आणि झुडपाखाली इश्माईल रडू लागला असं लिहिलंय. झुडपाखाली इश्माईल रडू लागला. कोण आहे ते झुडूप? जिथं इश्माईलला आशीर्वाद नसताना, आशीर्वादित नसताना इश्माईल आशीर्वादित झाला. इश्माईल झुडपाखाली रडत आहे. आणि असं लिहिलं की इश्माईलाचं झुडपाखालचं रडणं देवानं ऐकलं. हगार पण रडत होती, पण हगार झुडपाखाली नव्हती. हगारामध्ये आणि इश्माईलमध्ये हगार रडती, इश्माईल रडतो, परंतु हगारेचं रडणं देवाने ऐकलं नाही, इश्माईलचं रडणं देवाने ऐकलं. कारण तो झुडपाखाली होता. प्रियानो, हे झुडूप तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फार मोठं बदल करणारे, की ज्या झुडपाखाली तुम्ही थांबून रडणार आहात आणि तुमचं रडणं असलं पाहिजे. तेव्हा इश्माईल काय रडतं? देवा, माझ्या आईने पण मला टाकलं, माझ्या बापानं पण मला टाकलं, माझी सावत्राई तिने मला घराबाहेर काढलं, माझा भाऊ जो माझ्याशी खेळत होता आणि तो पण आता माझ्याशी खेळत नाही, मी एकटा आहे. हे देवा, या झुडपाखाली फक्त मला तुझा आधार आहे. आणि तुम्हाला सांगू द्या, ते झुडूप दुसरं तिसरं कोणी नाही, ते झुडूप प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त ते झुडूप आहे. जेव्हा तुम्हाला सगळे टाकतात, तुमचे सगळे प्रयत्न संपतात, तुमची भाकर संपती, तुमचं मस्केतलं पाणी संपतं, तेव्हा तुम्ही अब्रामाला हाक मारू नका, हगारेला हाक मारू नका, इसाकाला हाक मारू नका. इश्माईल कोणालाच हाक मारत नव्हता, पण इश्माईल सर्व समर्थ देवाला हाक मारत होता. आणि त्याचा मध्यस्थ कोण होता? त्या झुडपाखाली प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. झुडपाखाली प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आज रात्री ते झुडूप या ठिकाणामध्ये आहे आणि तुमची वाणी देव ऐकणार आहे. प्रियांनो, देव तुमची वाणी ऐकणार. किती काळ तुम्ही एकमेकासमोर रडणार? कधी कधी आम्ही एकमेकासमोर रडतो. काय रडून फायदा होतो? एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्या समोर तुम्ही रडताना ते तुमची चेष्टा करतात. तुम्हाला माहिती का, जेव्हा याईराची मुलगी मेली, त्यास याईर प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला आणि तो म्हणतो, माझ्या मुलीला येऊन बरं करा. आणि येशू ख्रिस्त जेव्हा याईराच्या घरामध्ये गेला, तेव्हा आतमध्ये लोक रडत होते आणि येशूला पाहून ते हसायला लागले. म्हणजे लोक तुमच्या बरोबर जे रडतात ना, ते तुमची टिंगल करतात. त्यांच्यासमोर रडू नका, काही फायदा नाही त्यांच्यासमोर. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, जेव्हा हन्ना वांज होती ना, ती आपल्या नवऱ्याकडे रडायची, मला लेकरू दे. नवऱ्याचं उत्तर काय होतं माहिती का? मी काय देव नाही तुला मुलगा द्यायला, हा मी तुला सगळं दुप्पट देईल, पनिन्नीला जेवढं दिलं त्याच्यापेक्षा दुप्पट मी तुला देणार, पण मुलगा नाही मी देणार. हे जगामधले लोक जे आहेत ना, ते तुमच्या समस्येचं उत्तर कधी देणार नाही. मग हन्नेनं काय केले? इकडं तिकडं कुठं रडली नाही, देवाच्या मंदिरात गेली आणि तिने रडायला सुरुवात केली. तिचा नवरा तिला दुप्पट देत होता, पण तिला शमवेल देऊ शकत नव्हता. पण जेव्हा ती मंदिरात रडली, देवानं तिला शमवेल दिला. प्रियांनो, तुम्हाला देवासमोर रडायचंय का? तर तो तुमचे अश्रू बुदलीमध्ये साठवतो. इश्माईल झुडपाखाली रडला. किती काळ इकडे तिकडे रडणार आहात? कोणासमोर आपलं गारणं मांडणार आहात? कोणा व्यक्तीसमोर गारणं मांडून तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही. कोणाकडे मांडू नका. सगळेजण एकमेकाकडे बोट दाखवतील. जेव्हा इश्माईल निघाला, त्या इश्माईल निघत असताना तो बापाकडे पाहत असेल, तो म्हणला असेल, डॅडी कुठं जाऊ, कसं होणार आहे माझं? आणि त्यावेळेस अब्राम त्याला म्हणला असेल, काळजी करू नको बाबा, तुझी आई तुझ्या सोबत आहे. इश्माईलला वाटलं माझी आई मला आता चांगल्या ठिकाणामध्ये घेऊन जाईल. तिच्याकडचा सगळा पुरवठा संपला आणि मग त्याला झुडपाखाली टाकल्यावर तो आईला विचारतो, आई काय म्हणती? बाबा तुझं मरण मला पाहायचं नाही, मी लांब जाऊन थांबते आणि तुझं मरण मी माझ्या डोळ्याने पाहू शकत नाही. नाही आई मदत करत, ना बापानं मदत केली. मग कोण मदत करणार आहे? जेव्हा जगातले सगळे लोक मदत बंद करतात ना, आणि तुम्ही आपला आवाज झुडपा खालून येशूकडे लावता, लक्षात ठेवा, स्वर्गातला बापच तुमची वाणी ऐकतो, दुसरी कोणी तुमची वाणी ऐकू शकत नाही, कोणीच नाही. एकदा आवाज देऊन बघा प्रभूला, एकदा बोलून बघा, देवा माझी मदत कर. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो,
मरण एकदा येण्याच्या अगोदर आवाज द्या. मरणाच्या समय आवाज देऊ नका. जिवंत आहात तोपर्यंत इश्माईलानं मरणाच्या अगोदर देवाला आवाज दिलेला आहे. मृत्यू तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही पायऱ्याचं अंतर आहे. कदाचित मृत्यू आम्हाला लवकर येईल, पण मृत्यू येण्याच्या अगोदर आम्ही देवापर्यंत आवाज पोहोचवणं फार गरजेचं आहे. मला वाटतं 17 वचन वाचूया. 17 वचन, उत्पत्तीचं पुस्तक 21 अध्याय 17 वचन. देवाने मुलाची वाणी ऐकली. देवानं मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूतानं आकाशातून हाक मारून हगारेला म्हटलं, हगारे तू कष्टी का भिवू नकोस, कारण मुलगा आहे. तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. कोणाची वाणी ऐकली? देवानं मुलाची, इस्माईलची वाणी ऐकली. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या परिवारामध्ये तुमच्या बरोबर रडणाऱ्या लोकांपेक्षा तुमच्या परिवारामध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर रडत नाही, तुम्ही तुमच्यासाठी देवाकडे रडता, तेव्हा तुमच्यासाठी तुमचं रडणं देव ऐकतो आणि देव तुम्हाला उत्तर देतो. एकमेकासाठी नका रडू. हगार इस्माईलसाठी रडत होती, इस्माईल मात्र हगारीसाठी नव्हता रडत, तो स्वतःसाठी रडत होता. स्वतःसाठी. एकमेकासाठी रडू नका. सहानुभूती कोणाला देऊ नका. आणि तुमची सहानुभूती कोणाच्या जीवनातले प्रश्न सोडवणार नाही. मग मी असं म्हणतो, पहिल्यांदा स्वतःला सहानुभूती द्या. तुम्हाला कळलं पाहिजे देव ही गरज माझी आहे. हगार इस्माईलसाठी रडत होती. तिला असं वाटलं होतं की इस्माईलला कोणीतरी मदत करावं. इस्माईल हगारेकडे पाहत नव्हता की हगारेने मला मदत करावी. इस्माईल म्हणत होता, हे देवा, झुडपातनं तू माझी वाणी ऐक. तुम्हाला माहिती का, मोशे 40 वर्ष मेंढरं चारल्यावरती परमेश्वरानं या मोशेला डोंगरावरती बोलवलं आणि डोंगरावरती बोलवलेलं असताना परमेश्वर झुडपातनं त्याच्याशी बोलू लागला. झुडूप अग्नीनं जळत होतं, झुडूप अग्नीनं घेरलेलं होतं आणि परमेश्वर त्याच्याशी बोलत होता. आणि मोशेनं ते पाहिलं की झुडूप जळत आहे, परंतु तरी सुद्धा नष्ट होत नाही. झुडपातनं वाणी आली, झुडपातनं सामर्थ्य पाहिलं त्यानं. आणि आज देखील एक व्यक्ती त्या डोंगरावरती, आज देखील एक व्यक्ती त्या झुडपाखाली रडत आहे आणि त्या झुडपाला त्याचं सामर्थ्य दाखवायचं आहे. झुडूप सामर्थ्य दाखवणार आहे. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी कोणती माहिती का, आज रात्री ते झुडूप इथं ग्राउंड वरती आहे. या ग्राउंड वरती ते झुडूप आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, या ग्राउंड वरून एकदा रडून बघा आणि म्हणा. इस्माईल म्हणतो, देवा मी रडत आहे. इब्री लोकाच्या पत्राच्या मला वाटतं की 7व्या अध्यायाच्या 25 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर पहा, त्या झुडपाचं सामर्थ्य तुम्हाला कळेल. इब्री लोकाचं पत्र 7वा अध्याय आणि त्याचं 25 वचन. इब्री लोकाचं पत्र 7वा अध्याय 25 वचन. का झुडपाखाली तुम्हाला यायचंय? काय या झुडपामध्ये ताकद आहे? कशा पद्धतीने झुडूप तुमची मदत करणार आहे? 7वा अध्याय 25 वचन. याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. हा सर्वदा. या झुडपास त्या हगारेनं इस्माईलला झुडपाखाली टाकलं आणि तो म्हणतो, हा झुडूप किंवा हे झुडूप मध्यस्थी करण्यासाठी समर्थ आहे. तुम्हाला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. माझ्या मध्यस्थीची तुम्हाला गरज आहे ना, कुठल्या पालकाच्या मध्यस्थीची तुम्हाला गरज आहे ना, कुठल्या सेवकाच्या मध्यस्थीची तुम्हाला गरज आहे. रात्रंदिवस तो तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे, आम्हाला येशूकडे जाण्याच्या अगोदर आम्ही काय करतो माहिती का, कुठला तरी मध्यस्थ गाठण्याचा प्रयत्न करतो. इस्माईलने तसं केलं नाही. इस्माईल हुशार आहे. त्याला माहिती ना, आता आईची मध्यस्थी उपयोगाची आहे ना, माझा बाप पण माझ्यासाठी मध्यस्थी करणार आहे. आता मध्यस्थी माझी मला करावी लागणार आहे आणि ती मध्यस्थी मी झुडपाखाली राहून करतो. आता झुडूप देवाजवळ मध्यस्थी करतं. कोण झुडूप आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हटला, एकच मध्यस्थ
साऱ्या जगासाठी तो मध्यस्थी करतो, साऱ्या जगासाठी रदबदली करतो. आणि त्या दिवशी त्या रानामध्ये, त्या बैरशेबेच्या रानामध्ये एक मध्यस्थ झुडपाच्या रूपानं तिथं होता. आणि इस्माईल नेमकं त्या झुडपाखाली गेला आणि त्या झुडपाखाली हगारेने त्याला टाकलं. आज कान देऊ नाही का, तुमच्यासाठी मी हगारेचं काम करत आहे. मला बाजूला व्हायचंय, पण मला तुम्हाला झुडपाखाली टाकायचंय. का? हगार तुम्हाला वाचू शकणार नाही, हगार इस्माईलला वाचू शकणार नाही, मी तुम्हाला वाचू शकणार नाही. पण इब्रिकराच्या पत्रामध्ये पौल सांगतो, तुमच्यासाठी मध्यस्थ झुडूप प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो 100% तुम्हाला वाचवणार आहे, तो 100% तुमची वाणी ऐकणार आहे, तो 100% तुम्हाला उत्तर देणार आहे. या पृथ्वी तलावर आकाशाखाली एकच नाव आणि ते येशू ख्रिस्त आहे. याच्याद्वारे तुमची मध्यस्थी स्वर्गातल्या देवापर्यंत पोहोचणार आहे. आणि तिथून तुमचं रडणं ऐकलं जाऊन मरणाऱ्या इस्माईलला जसं आणि त्या देवाने वाचवलं, आज रात्री तुमच्या तारणाचा, आज रात्री तुमच्या सुटकेचा, आज रात्री तुमच्या दुःखाचा अंत होणार आहे. आणि तुम्हाला खरं तारण आणि खरा आनंद आणि खरं जीवन प्राप्त होणार आहे. म्हणून दुसरीकडे कुठं जायचं नाही, तर झुडपाखाली जायचं. झुडपाखाली किती काळ रडत रडत जीवन जगणार आहात? किती काळ एकमेकांमध्ये अडकून पडणार आहात? अहो, सगळे लोक मरणाची, असं लिहिलंय तिथं, हगार इस्माईलच्या मरणाची वाट बघत आहेत. आणि आत्ता सुद्धा तसंच असतं. पहा, हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टर कधी कधी सांगतात, आता तुम्हाला निर्णय घ्यायचा, त्याचा व्हेंटिलेटर काढायचं का ठेवायचं. त्यास नातेवाईक जे असतात ना, एक वाक्य त्यांच्या डोक्यातनं निघतं, तोंडातनं निघतं. ते काय म्हणतात माहिती का, किती बिल होऊ द्यायचं आणि किती वेळ वाट पाहायची, कुठपर्यंत आम्ही टिकून राहायचं. मला चांगलं आठवतं की एकदा आमच्या सोलापूरमध्ये एक स्टाफ नर्स होती आणि तिचा नवरा वारला. मग बरेच लोक सांत्वनासाठी गेले, मी पण त्या ठिकाणात सांत्वनासाठी गेलो. आणि सांत्वनासाठी गेल्यावर ती स्टाफ नर्स आली आणि ती मला म्हटली, एक बाळक पण होता, मी पण होतो, म्हटले अहो लवकर घेऊन चला, आम्हाला रात्रभर जागावं लागेल त्यांच्यासाठी, म्हणजे मयत लवकर करा. आम्ही सांत्वनासाठी गेलो, पण ती म्हणती या नवऱ्याला लवकर नेऊन पुरा, हे तुमचं जीवन आहे, इथं तुमचा अंत आहे, इथं तुमचं प्रेम संपतं. एकदा शरीरातला प्राण गेल्यावर या शरीरावरती कोणी प्रेम करत नाही. इस्माईलला ही गोष्ट ठाऊक होती, माझी आई फक्त मरणापर्यंत माझ्या सोबतीये, आता ती माझ्या मरणाची वाट बघत आहे, मी मेल्यानंतर मला तिथंच टाकून ती जाणार आहे. ती म्हणती बाणाच्या टप्प्यात की जाऊन ती रडत आहे. इस्माईलला माहितीये माझ्या समोर मृत्यू आहे, तुमच्या समोर सुद्धा मृत्यू आहे, तुमचा अंत, तुमचा शेवट हा फक्त मृत्यू आहे. तुम्ही कोणावरती प्रेम करू नका, पहिले स्वतःवरती प्रेम करायला शिका, कारण तुमचं जीवन मौल्यवान आहे. आणि या मौल्यवान जीवनाला जर किंमत प्राप्त झाली पाहिजे तर एका मध्यस्थीची गरज आहे, एका झुडपाची तुम्हाला गरज आहे. आणि आज रात्री मी तुम्हाला सांगतो, हे झुडूप तुमच्यावरती प्रेम करणारं झुडूप आहे. हगारेनं इस्माईलला मरणासाठी टाकलं, परंतु झुडपानं इस्माईलला जीवन दिलं, झुडपानं इस्माईलला जीवन दिलं. हगार मरणाची वाट बघत होती, पण झुडूप मध्यस्थी करत होतं. आणि ते झुडूप सांगत होतं, हे देवा याला मरू देऊ नको. आणि परिणाम काय झाला माहिती का, असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, मला वाटतं 18 वचन वाचता का, उत्पत्तीचं पुस्तक आणि त्याचा 21वा अध्याय आणि त्याचं 18 वचन. इथं असं इब्री लोकांच्या पत्रामध्ये म्हटलं की एकच मध्यस्थ, झुडूप आमच्यासाठी मध्यस्थ आहे. या मध्यस्थानं मध्यस्थी केली. आणि 18 वचनामध्ये काय घडलं ते आम्ही वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 21वा अध्याय आणि त्याचं 18 वचन. उत्पत्ती 18. उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. त्याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण. 18 वचनामध्ये तीन त्याला झुडपाखाली टाकून दिलं. ऐका बरं का, आज मीटिंगची शेवटची रात्र आहे, त्यानंतर तुम्ही इथून जाल, पण जाण्याच्या अगोदर तुम्ही आशीर्वादित होऊन जायला पाहिजे, 100% आशीर्वादित होऊन जायला पाहिजे. नाहीतर एवढ्या थंडीमध्ये तुम्ही बसता, 3 दिवस तुम्ही या ठिकाणामध्ये येऊन बसला, लाभ काय झाला तुमचा? गाणे ऐकले, मी संदेश दिला, तुम्ही जाताना म्हटलं फार आशीर्वादित संदेश झाला, म्हणजे नेमकं काय झालं? काही लोक म्हणतात खूप छान सभा झाली. काय झालं तुमच्या जीवनात? काय घडलं?
काय तुम्ही मरणापासून बाहेर आला? काय तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आशीर्वादाचा अनुभव घेतला? काय फलित, काय लाभ तुम्हाला झाला? तेव्हाशी तुमचं नातं कशा पद्धतीने प्रस्थापित झालं? इश्माईल त्या दिवशी त्याला झुडपाखाली टाकलं. इश्माईल रडत आहे, आईने झुडूप दाखवलं आणि झुडूप दाखवल्यावर इश्माईल झुडपाखाली रडायला लागला. आता झुडपाखाली रडायला लागल्यावर नीट ऐका शब्द, देव हागारीशी बोलला. देव हागारीशी बोलला. इथं काही लोक असे असतील, जसं हागारेनं इश्माईलाला झुडपाकडे आणलं, तसं काही लोक या ठिकाणामध्ये तुम्हाला कोणीतरी हगारेसारखं इथं आणलं असेल, कोणीतरी सांगितलं असेल चला मीटिंगला चला आणि तिथं तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. तसं इश्माईलाला हगारेनं झुडपाकडे आणलं, तसं कोणीतरी तुम्हाला या सभेला घेऊन आलेलं असेल. कोणीतरी एक व्यक्ती, कोणतरी असेल. प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये प्रार्थना करत असताना 4 लोकांनी एका अपंग माणसाला, ज्याला पॅरालिसिस झालेला आहे, पक्षघात झाला, अशा पक्षघाती माणसाला त्या ठिकाणामध्ये आणलं. त्यांनी कौलं उचकटली आणि त्या व्यक्तीला येशूच्या जवळ पोहोचवलं. तुम्हाला कोणीतरी जवळ घेऊन आले. इश्माईलाला हगार जवळ घेऊन आले. तुम्ही सडनली या ठिकाणात आला, माहित नाही तुमच्याकडे काय प्रश्न आहेत, पण तुम्ही आला तसंच रडत खडत आला, इच्छा नसताना या ठिकाणामध्ये आला. इश्माईल पण त्याच्या आईने त्याला आणलं आणि इश्माईलाला झुडपाखाली टाकून दिलं. आता बघा, तो मरणार होता, त्याचा अंत होणार होता. तिथं स्पष्ट लिहिलं, याचं मरण माझ्या डोळ्याने मी पाहायला नको, याचं मरण माझ्या डोळ्याने पाहायला, म्हणजे तो मरणार. आणि इकडं हा इश्माईल झुडपाखाली रडतो आणि देव त्याची वाणी ऐकतो. आता काय झालं माहिती का, तिथं इश्माईला संबंधाने देव म्हणतो, हागारे तुझं पाणी संपलं, नीट ऐका, तुझं पाणी संपलं, भाकर संपली, पण काळजी करू नको. ऐका, कान उघडे ठेवा. जी गोष्ट मी तुमच्यासाठी बोलणार आहे, जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती गोष्ट तुमच्यासाठी फार हिताची आणि फार आशीर्वादाची, तुमच्या जीवनामध्ये बदल करणारी गोष्ट आहे. तो म्हटला, हगारे तुझ्या बाटलीतलं पाणी संपलं, तुझ्या मस्केतलं पाणी संपलं, काळजी करू नकोस, डोळे उघडून पहा, डोळे उघडून पहा. आणि तिने डोळे उघडून पाहिलं. पाणी संपल्यावर त्या रानामध्ये इश्माईलाच्या रडण्यानं परमेश्वरानं खडकातनं पाणी काढलं आणि असं लिहिलं, हगारेनं ते पाणी घेतलं आणि इश्माईलाला पाजलं. देवानं नुसतं पाणी दिलं नाही, बायबल सांगतं, तो म्हणतो याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. खडकातनं पाणी काढलं. बघा, येशू ख्रिस्त कुठं कुठं तुम्हाला दिसतो. झुडपामध्ये येशू आहे, करंतीकराच्या पत्राच्या आणि पहिल्या करंतीकराच्या पत्राच्या 10व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये म्हटलं, तो खडक तर ख्रिस्त आहे, तो खडक तर ख्रिस्त आहे. कोणता खडक? रानामध्ये इश्माईल रडत असताना मध्यस्थ करणारा झुडूप. आणि आता या त्याची मध्यस्थी कशी असणार आहे? इश्माईल जिवंत राहायला पाहिजे. खडक तर फुटल्याशिवाय पाणी येणार नाही, इश्माईल जिवंत राहणार नाही. आणि येशू पण म्हणतो, अहो ताणिल्यांनो, तुम्ही सर्व मजकडे या. सणाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त ते वाक्य बोलतो आणि म्हटला, सर्वजण मजकडे या, मी तुम्हाला पाणी देतो. येशू ख्रिस्त शमरोनी स्त्रीला आपण म्हणतो, बाई तुम्हाला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं, तुला परत कधी तहान लागली नसती. त्या बाईला पण येशू पाणी देण्या संबंधानं बोलत आहे आणि तिला पाणी मागतो आणि मग म्हणतो की तू मला पाणी मागितलं असतं तर मी तुला पाणी दिलं असतं. इश्माईल त्या दिवशी पाणी मागतोय, त्या दिवशी इश्माईल पाणी मागतो. शमरोनी स्त्रीने पाणी मागितलं नाही, इश्माईल पाणी मागत आहे. इश्माईल रडत आहे आणि त्याच्या रडण्याच्या मोबदल्यामध्ये रानामध्ये खडक फोडला गेला, झरा फोडला गेला. आणि कालवरीच्या क्रुसावरती या खडकाला, या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीमध्ये भाला भुसकला आणि शास्त्र सांगतं त्याच्यामध्ये रक्त आणि पाणी आलं. इश्माईल दासीपुत्र होता, त्याला क्षमेची गरज होती आणि त्या क्षमेच्या मोबदल्यामध्ये जसं खडकाला फोडलं, येशूची कुस फोडली, त्याच्यातनं रक्त आलं आणि रक्तावर म्हटलं, इश्माईल तुला दासीपुत्र आहे, तुला क्षमा केली, आता तुझे अपराध स्मरणार नाही. ज्याच्या अपराधांवर पांघरून घालण्यात आलं ते धन्य, धन्य म्हणजे आशीर्वादित. आणि इश्माईल आशीर्वादित झाला आणि प्रभू त्याच्या
देवाच्या संबंधानं म्हटलं याला उठव आणि याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. कान देऊ नये का? आज तुमच्याकडं क्षमेची गरज असताना तुम्हाला क्षमा मिळाली नसेल, परंतु झुडूप आहे ते तुम्हाला क्षमा करतं आणि नुसती क्षमा करत नाही, क्षमेबरोबर आशीर्वाद सुद्धा तुमच्यासाठी मोकळं करतं. ही या झुडपाची ताकद आहे. ही या झुडपाची ताकद आहे. खडक पडला, रक्त निघालं, पाणी निघालं. क्रुसावरती असताना येशूच्या कुशीमध्ये भाला बसवला, तो खडक फोडला, त्याच्यातनं पाणी निघालं, रक्त निघालं. रानामध्ये इश्माईल असताना देवानं खडक फोडला, खडकातनं पाणी काढलं आणि आम्ही तिथं पाहतो हा इश्माईल आशीर्वादित झाला. आज रात्री पहिली गोष्ट, आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणामध्ये त्या येशूकडे येणं फार गरजेचं आहे. म्हणून तिथं असं म्हटलं की त्या झुडपानं इश्माईलाला आशीर्वाद दिला आणि ते झुडूप आज इथं आहे. मग झुडूप या ठिकाणामध्ये आहे तर याचा अर्थ तुम्ही आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही. हो आमीन म्हणाल का? कसं काय देव तुम्हाला जाऊ देईल? मग बरेच लोक म्हणतात की काही लोकांना मीटिंग मध्ये आशीर्वाद मिळाले का? नाही हो, आशीर्वाद नाही. रडला कुठं? इश्माईल रडला. आमचं काय असतं, बऱ्याच वेळा मीटिंग मध्ये गेल्यानंतर बुजगावण्यासारखं आम्ही जातो. बुजगावणं कळतं शेतामधलं. फक्त चिमण्या घाबरतात पण ते बुजगाव नाही, ते कुणावरती हल्ला करत नाही. सैतान सुद्धा तुम्हाला बघताना म्हणतो त्यांना माहिती आहे हे काय अजून 100 मीटिंग अटेंड केला तरी यांच्यात काय होणार नाही. 100 मीटिंग करता येऊ द्या बघता. तुम्ही रडला कुठं? इश्माईल रडला. आशीर्वाद तुम्हाला असाच मिळेल असं वाटतं का? तुम्हाला रडावं लागतं कधी कधी. जेवढे देवाचे संतगण होऊन गेले सगळे रडलेत. योसेफ असाच नाही बनला, तो रडला देवाजवळ. 11 पेंड्या त्याच्या पेंडीला नमन करण्याच्या अगोदर त्याला देखील रडण्याच्या अनुभवामध्ये जावं लागलं. शमूएलाचा जन्म तुम्हाला माहिती का असाच नाही झाला. शमूएलासाठी त्या हन्नेला रडावं लागलं, तेव्हा शमूएल अस्तित्वात आला. शलोमोन तुम्हाला असं वाटतं का अशाच पद्धतीने जन्माला आला? नाही. दावीद बतशेबेपासून झालेल्या मुलासाठी रडला, त्याने देवाजवळ उपवास केले, प्रार्थना केली. मग आम्ही पाहतो देवाच्या मंदिरात जाऊन त्यांनी भजन कीर्तन केलं आणि मग शलोमोनाचा जन्म झाला. एक आशीर्वाद तुम्हाला मिळण्यासाठी तुमच्या अंतःकरणाला फोडावं लागतं, तोडावं लागतं. प्रियानो, असेच आशीर्वाद तुमच्या घरात, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये कधी येत नाही. सेन्सिटिव्ह तुम्ही बनलं पाहिजे, देवाच्या बाबतीमध्ये गंभीर असलं पाहिजे. येशू ख्रिस्त लाजरस कबरेमध्ये ठेवला आणि त्याची बहीण म्हणती याला मरून 4 दिवस झाले, आता त्याच्या प्रेतामध्ये दुर्गंधी येईल. येशू ख्रिस्त लाजरसला जिवंत करण्याच्या अगोदर रडला असं लिहिलेलं आहे आणि तो रडल्यावरती लाजरस बाहेर आलेला आहे. इश्माईल रडला झुडपाखाली. कुठे तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू? आशीर्वादासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये जी कणव असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला देवाकडे आशीर्वाद आमच्याकडे यायला पाहिजे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ऐका बरं का. माणूस किती पण कठीण असला ना, पण झुडपाच्या सावलीकडे जर तो आला ना, आपोआप त्याचं अंतःकरण फुटलं जातं. येशूच्या प्रभावाखाली तुम्ही जर आला ना, आपोआप तुमच्या अंतःकरणाला तोडण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम करतं. प्रिया, आपोआप. का तुमचं अंतःकरण कठीण आहे याचं कारण पण तुम्हाला सांगतो. अजून तुम्ही झुडपाच्या आश्रयाला आले नाहीत. अजून एक ख्रिस्ताचा प्रभाव तुमच्या जीवनामध्ये नाही. कठोरता येण्याचं कारण का? एक व्यक्ती कठोर असण्याचं कारण अगदी स्पष्ट आहे, त्याच्या हृदयामध्ये ख्रिस्त नाही. कठोर अंतःकरण. तुम्हाला माहिती का, स्तेफन वाढप्याचं काम करत होता आणि वाढप्याचं काम करता करता तो पवित्र आत्म्यानं भरला. योहान प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असताना त्याच्याकडे पवित्र आत्मा नव्हता आणि पवित्र आत्मा नसल्या कारणानं एका ठिकाणामध्ये एका गावामध्ये येशू शुभवर्तमान सांगण्यासाठी गेला आणि शुभवर्तमान सांगल्यावरती लोक ख्रिस्ताचा स्वीकार करायला तयार नाही, शुभवर्तनावरती विश्वास ठेवायला तयार नाही. तेव्हा योहान काय म्हणतो माहिती का? स्वर्गातनं अग्नी पाठवून या लोकांचा नाश करून टाका. कठोर हृदय. ख्रिस्ताबरोबर चालला पण ख्रिस्त त्याच्यामध्ये नव्हता ना. आमची पण अवस्था तशीच आहे. आम्ही ख्रिस्ताबरोबर चालतो पण ख्रिस्त आमच्यामध्ये नसतो, मग कठोरपणा असतो.
कठोरपणा जायला पाहिजे ना. कसा कठोरपणा जाणार? स्तेपनावरती पवित्र आत्मा आला. आता स्तेपनाला दगडमार केली जात आहे, त्याच्या अंगावर दगड मारले जात आहे, रक्तबंबाळ झालेले असते. पण आणि स्तेपना ख्रिस्ताच्या प्रभावाखाली असल्या कारणानं, झुडपाखाली असलेल्या कारणानं शास्त्र सांगतं, स्तेपन म्हणतो, हे प्रभू, हे पाप यांच्या माथी मोजू नका. आता ख्रिस्ताचा प्रभाव, ख्रिस्त क्रुसावरती काय म्हणतो? हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण काय करतात ते त्यांना कळत नाही. ख्रिस्ताचा प्रभाव स्तेपनावरती, मग तुमच्यावरती तो प्रभाव का नाही? का तुमचं अंतःकरण कठीण आहे? मला कधी कधी दुःख वाटतं हो. आम्ही ख्रिस्ती असतो, पण आमच्यावरती ख्रिस्ताचा प्रभाव नाही. रडत नाही आम्ही एकमेकासाठी. कधी कधी कुणाचं वाईट झालं तर आम्हाला आनंद होतो. काय मुखातनं शब्द निघतो माहिती का? नाही, देवानं त्यांचं बरोबर वाटोळं केलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही. उलट शास्त्रामध्ये असलेलं, वाईटानं जिंकला जाऊ नको तर बऱ्यानं वाईटाला जिंक, असं केल्यावर तो आपल्या शत्रूच्या डोक्यावरती निखाऱ्याची रास करशील, शत्रुत्व संपवतो. जर ख्रिस्ताचा प्रभाव तुमच्यावरती यायला पाहिजे तर ख्रिस्ताच्या आवरणाखाली तुम्ही यायला पाहिजे. का कठोरता तुमच्या अंतःकरणामध्ये? का तुम्ही रडू शकत नाही? का अंतःकरणामध्ये एवढी कठोरता आहे? का हृदय मृदू होत नाही? का द्वेषानं भरलेलं, मत्सरानं भरलेलं? इश्माईल रडतो, इश्माईलाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. स्तेफन रडतो, येशू ख्रिस्त रडतो, हगार रडती. एवढे सगळे रडणारे लोक सापडतात, एकही ख्रिस्ती व्यक्ती रडत नाही. एकाही व्यक्तीचं अंतःकरण तुटत नाही. एकाही व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू नाही. प्रभू कसा आशीर्वाद देईल? इश्माईल झुडपाखाली आला आणि इश्माईल आशीर्वादित झाला. प्रभाव त्याच्यावरती पडलेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आज झुडपाखाली येत असताना आम्ही पाहिलं की तिथं प्रभूनं त्याला आशीर्वाद दिलेला आहे. एक मुद्दा लक्षात घ्या, आज रात्री जर तुम्ही झुडपाखाली आला, दोन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. एक, तुमचे डोळे अश्रूने भरणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत त्या डोळ्यामध्ये पाहिलेल्या अश्रूंच्या द्वारे देव त्यांना महानतेचा आशीर्वाद देणार आहे. महानतेचा आशीर्वाद, महान आशीर्वाद तुमच्यासाठी देणार आहे. झुडूप आमच्या जीवनामध्ये फार मोठं परिवर्तन, फार मोठं बदल करत असतं, जी साक्ष आम्ही ऐकली. जेव्हा जेव्हा आम्ही प्रभूकडे येतो, आमची विनवणी, आमची प्रार्थना, आमची आरोळी आम्ही देवासमोर मांडतो, देव कधीच कठीण हृदयाचा नसतो. इश्माईल तो आशीर्वादित नव्हता. देवाची इच्छा अंतःकरणातनं त्याला आशीर्वाद देण्याची नव्हती, परंतु त्याचं रडणं, त्याची काकुळ, त्याची विनंती, ज्या पद्धतीनं तो देवासमोर आपलं मन मोकळं करत होता, रडत होता, बायबल सांगतं झुडपामुळं इश्माईलाच्या जीवनामध्ये आशीर्वादित आला. देवानं त्याला, हगारीला तो सांगतो की याला उचलून घे, कारण याच्यापासून मी एक महान राष्ट्र, मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. एक गोष्ट ध्यानात घ्या, जेव्हा तुमच्याकडं कुठलेच आशीर्वाद नसतात, परंतु देवाच्या मनामध्ये जर तुम्हाला जागा करायची असेल तर तुमचं मन तुम्हाला देवाकडे मोकळं करता आलं पाहिजे. आपलं मन देवाकडे मोकळे करा. जसं इश्माईल देवासमोर रडला, कधीतरी रडून बघा ना देवासमोर, कधीतरी त्याला विनंती सादर करा. किती काळ कठोर अंतःकरणानं जीवन व्यक्त करणार आहात. तुम्हाला माहिती का, रक्तस्रावी स्त्री सुद्धा एवढ्या लोकांमधनं ती बरं होण्याचं कारण काय, असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये. ती बोलत बोलत त्या ठिकाणात गेली, मी जाते त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरी होते. आहे विनंती तिची सादर करण्याची पद्धत आहे, इश्माईलाची पद्धत आहे. झुडपाखाली तो थांबला, रडायला त्याने सुरुवात केली आणि त्याचं रडणं देवानं ऐकलं आणि त्याला एक मोठा आशीर्वाद दिला. अजून एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत, उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय आणि त्याचं 13 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय आणि त्याचं 13 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय 13 वचन. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन. एक राष्ट्र निर्माण करील, कारण तो तुझे बीज आहे. तो तुझं बीज आहे. बीज आहे. पुढे 13च्या पुढे. नंतर अब्राहमाने अब्राहमानं मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून
हागारेच्या खांद्यावर ठेवली. आता इकडं जर 22व्या अध्यायाच्या 13 वचनामध्ये अब्राम देवाला सांगतो, देव अब्रामाला सांगतो काळजी करू नकोस. अब्राम एक गोष्ट ध्यानात ठेव, या इस्माईल पासून सुद्धा एक राष्ट्र मी निर्माण करणार आहे. का तर तो तुझं बीज आहे, ते तुझं बीज आहे. इकडं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेल की परमेश्वर बीजाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. बीज म्हणून देवाच्या वचनामध्ये सांगितलं की परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही त्याचं बीज आहोत. त्याच्यानंतर असं म्हटलं, जेवढे लोक विश्वास ठेवतात त्या विश्वासणाऱ्यांचा बाप कोण असेल तर विश्वासणाऱ्यांचा बाप आम्ही पाहतो अब्राम आहे. 22वा अध्याय वाचता का? उत्पत्तीचं पुस्तक 22वा अध्याय आणि त्याचं 13 वचन, 21 नाही 22वा अध्याय 13 वचन, 21 का 22वा अध्याय 13 वचन. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन, एक राष्ट्र निर्माण करेल, कारण तो तुझे बीज आहे. तो असं म्हणतो की तो तुझं बीज आहे. म्हणजे विश्वासणारा प्रत्येक व्यक्ती, आज रात्री तुम्ही विश्वासणारा व्यक्ती जर असाल, नीट ऐका, जर तुम्ही विश्वासणारा व्यक्ती असाल, म्हटलं नाही का जेव्हा येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावरती बसून त्याने यरुशलेमेत प्रवेश केला आणि पुष्कळ लोक जयघोष करत होते, ओरडत होते. शास्त्री पुरुष आले आणि ते म्हटले की पहा तुमचे शिष्य लोक ओरडत आहेत, त्यांना गप्प करा. त्यास येशू म्हटला, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील आणि धोंड्यापासून मी अब्रामाची संतती निर्माण करेल. म्हणजे बीज कोणामध्ये आहे? कोण बीज आहे? कोण विश्वासणारा व्यक्ती? अब्रामाचं बीज इस्माईल. तसं वास्तविक पाहता आशीर्वादित लोक तर इस्रायल राष्ट्र आहे. आम्हाला कुठे अधिकार आहे? आम्ही कुठे आशीर्वादित आहोत? कनानी बाई प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करताना म्हणती, माझी मुलगी भूतानं जर्जर झालेली आहे, माझ्या मुलीला सुटका द्या. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो, बाई मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला घालत नाही, पहिली मुलं तृप्त होऊ दे. येऊ दे लोक, त्यांचं मूळ जे आहे ते येऊ देत. आम्ही कोण आहोत? आम्ही त्याचं बीज आहोत, अब्रामाची संतती, त्याचं बीज आहोत, दासी पुत्र. आम्ही तर कधीच आशीर्वादाचं कारण बनू शकत नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, सुडूप प्रभू येशू ख्रिस्त, येशू जो बोलला ना, या धोंड्यापासून अब्रामाची संतती, म्हणजे अब्रामाचं बीज मी निर्माण करेल. अब्रामाचं बीज. कोण अब्रामाचं बीज आहे? आम्ही धोंडे आहोत, पण आमच्यामध्ये अब्रामाचं बीज असल्या कारणानं येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करतो, झुडूप आमच्यासाठी मध्यस्थी करतं आणि मध्यस्थीच्या द्वारे आम्ही आशीर्वादित होतो. मध्यस्थीच्या द्वारे आम्ही आशीर्वादित नव्हतोच. कोण आमच्यासाठी रदबदली करणार आहे? मग कुसावरची प्रार्थना कुणासाठी होती? हे बाप्पा यांना क्षमा कर. कोणासाठी प्रार्थना? हे बाप्पा यांना क्षमा कर. हो, तुमच्या आणि माझ्यासाठी ती मध्यस्थी होती. हे झुडूप मध्यस्थी करतं. त्याच्या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट मला सांगतो, जाता जाता आणखीन एक मुद्दा सांगतो. अब्राम जेव्हा डोंगरावरती आराधना करण्यासाठी गेला, अर्पण करण्यासाठी गेला, नीट ऐका बरं का. आता मला तुम्हाला खूप काही सांगायचंय, पण वेळेच्या अभावी 10च्या आत मला ते संपवायचंय. पण जाता जाता मी तुम्हाला सांगणार आहे, झुडूप तुमच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. अब्राम डोंगरावरती आराधनेसाठी, अर्पण करण्यासाठी गेला. इसाकाला त्यानं आपल्या बरोबर घेतलं आणि मग डोंगरावर जाताना त्याच्या बापा इसाकानं आपल्या बापाला विचारलं, बाबा आपल्याकडं सुरा आहे, आपल्याकडं लाकडं आहे, सगळं काही यज्ञाची आपण तयारी केलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये डोंगरावरती गेल्यावर आपल्यासाठी एडका कुठे आहे? नीट ऐका, प्रश्न आहे. आपण डोंगरावरती चाललो, तिथं यज्ञ करणार आहे, आराधनेच्या पद्धतीप्रमाणे, यज्ञाच्या पद्धतीप्रमाणे सगळं काही आपल्या बरोबर आहे, पण आपल्याकडे एडका नाही. एडका कुठं आहे? आता अब्राम एक वाक्य इसाकाला बोलतो, देव पाहून देईल. आता इथं हे तुम्ही जनरल वाचता, देव पाहून देईल, पण जेव्हा या झुडपाचा विचार करता तेव्हा तुम्हाला कळतं, अब्राम त्यानं इसाकाला वेदीवरती ठेवलं, सुरा गळ्याजवळ आणला, त्या
अब्रामाला देवाची वाणी ऐकायला मिळते आणि अशी वाणी बोलली, अब्रामा सूर्यावर तुझ्यासाठी मी एडका ठेवलेला आहे. आणि तो एडका कुठं अडकला होता? कुठं अडकला होता? झुडपात. आणि झुडूप कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे जेव्हा तुम्ही उपासनेला जाता, आराधनेला जाता, अर्पण करता, तुमच्या अर्पणाचा आशीर्वाद झुडपामध्ये म्हणजे येशूमध्ये सगळे आशीर्वाद अडकलेले आहेत. आमेन, आमेन. सगळे आशीर्वाद येशूमध्ये. येशूला सोडून तुम्ही कसं काय आशीर्वाद मिळवू शकता? येशूला तुम्हाला ग्रहण करावंच लागणार, कारण तुमचे सगळे आशीर्वाद येशूमध्ये अडकून पडलेले आहेत. इसाक वाचायला पाहिजे तर झुडपाची गरज आहे. जोपर्यंत झुडूप नाही तोपर्यंत एडका अडकणार कसा काय? तुमच्या जीवनामध्ये येशू नाही तर आशीर्वाद कसे काय अडकणार आहेत? तपासायचं का माझ्याकडे आशीर्वाद नाही, मग झुडूप कुठे आहे? झुडूप नाही तर कसं काय एडका अडकणार आहे? नोकरी नाही, नोकरी एडका आहे. काही लोक म्हणतात बळच माझ्यासाठी प्रार्थना करा मला नोकरी लागावी. मी प्रार्थना केल्यावर नोकरी लागणार नाही, येशू तुमच्याकडे असल्यावर तुम्हाला नोकरी लागणार आहे. त्याच्यामध्ये अडकलेला आशीर्वाद तुमचा येशूमध्ये अडकलेला. येशू सोडून कसा आशीर्वाद तुमच्याकडे येणार आहे? हे झुडूप आहे, झुडपाची ताकद आहे. आणि आज रात्री तीच गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुमच्याकडे झुडूप नाही तर पहिल्यांदा झुडूप माझ्याकडे यायला पाहिजे. झुडूप माझ्याकडे यायला पाहिजे असं लिहिलंय. प्रभू येशू ख्रिस्त अनेक ठिकाणी प्रार्थनेसाठी चाललेला होता. पेत्र त्याच्यावर फिरत होता आणि मग पेत्राच्या घराजवळ आला आणि पेत्राला म्हटलं चल मला तुझ्या घरामध्ये यायचंय. पेत्राच्या घरामध्ये गेला. पेत्राची सासू तापानं आजारी पडलेली होती, फणफणून तिला ताप आला होता आणि येशू तिथं गेला. येशू गेल्यावर त्यानं त्याच्या सासूचा ताप काढून टाकला. म्हणजे झुडूप आल्यावर ताप बाहेर गेला ना. तुमच्याकडे ताप आहे, तुमच्याकडं प्रॉब्लेम आहेत, पण तुम्हाला येशू नकोय हो, झुडूप नको आहे. का हो झुडूप नको आहे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा, मोशेला डोंगरावरती देवानं बोलवलं. झुडूप जळत होत आणि जळत असलेल्या झुडपातनं देव मोशेशी एक गोष्ट बोलला. नीट ऐका बरं का. झुडपातनं आवाज आला, मोशे तुझ्या वाहना बाजूला काढून ठेव. कुठून वाणी आली? झुडपात. म्हणजे झुडपातनं देव आमच्याशी बोलतो. आता लोकांना येशू का नकोय? येशू बोलतो ना, गुटखा सोड, दारू सोड, तंबाखू सोड, व्यभिचार सोड, भांडणं सोड, मारामाऱ्या सोड, वाईट विचार सोड, द्वेष सोड, वाहना काढ. म्हणजे तुला राग बाहेर काढला पाहिजे, द्वेष बाहेर काढला पाहिजे, गुटखा सोडलं पाहिजे, तंबाखू सोडलं पाहिजे. मग लोकांना काय वाटतं? झुडूप नको पण येडका पाहिजे. झुडूप नको पण येडका पाहिजे. पण येडका झुडपातच अडकणार आहे. आशीर्वाद झुडपात. आता झुडूप बोलणार आहे. झुडूप काय बोलतं? बाई तुझ्या नवऱ्याला बोलून आण. ती म्हणती माझ्याकडे नवरा नाही. झुडूप बोललं तुझ्याकडे नवरा नाही, तू व्यभिचार करत आहे. झुडूप काय बोलतं? जग काय त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी यायचंय. आता या झुडपामध्ये आशीर्वाद आहे. ते झुडूप जक्कयाच्या घरामध्ये गेलं. आता झुडूप त्याला बोललं त्वरा कर खाली. आता झुडूप त्याच्या घरी गेलं. जक्कय काय, मी कुणाचं कुभांडानं घेतलं? त्याला माहितीये आता तारण हे आशीर्वाद मला मिळायला पाहिजे, तर मला माझ्या वाहना बाजूला काढायच्या, म्हणजे मला माझं पाप सोडावं. मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट करत परत करतो. येशू म्हटला, झुडूप बोललं, आज या घराण्याला तारण प्राप्त झाली. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, या ग्राउंडवरती तुम्ही एक अशी व्यक्ती असाल, तुमचा एडका आज तुमच्या कबुलीवरती अवलंबून आहे. तुम्ही तुमच्या वाहना बाजूला काढा आणि जाताना एडका बरोबर घेऊन जाल. एडका बरोबर घेऊन जाल. कोणती गोष्ट प्रभूला आवडत नाही? काय केलं पाहिजे प्रभूसाठी? कोणती गोष्ट प्रभू माझ्यामध्ये डोकवत? आशीर्वाद तर तुम्हाला मिळणारच आहे. इसाकाचा जीव वाचला पाहिजे. जर झुडूप नसतं तर एडका अडकला नसता, आणि एडका अडकला नसता तर इसाक मेला असता. इस्माईल पण मरत होता, इसाक पण मरत होता. झुडपानं इस्माईलाला वाचवलं आणि आता झुडूप इसाकाला पण वाचवत आहे. का? तर झुडपामध्ये एडका अडकलेला आहे. आज रात्री तीच गोष्ट सांगत आहे, तुमचा आशीर्वाद ख्रिस्तामध्ये अडकलेला आहे. पण ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करण्याच्या अगोदर तुमच्याशी